आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. ह्या एवढ्या आनंदाच्या क्षणी नेमकं मनामध्ये चाललंय काय हे दोन दोन शब्दात आई बाबांनी मांडायचं आहे की नक्की काय वाटतंय, काय भावना आहे ते सांगायचे आहे. बोलणारे बापरे, ती म्हणते बाबा बोलते, ते म्हणतात. बरं, आधी दादाच सांगते. बाबालाच बोलायला. बाबा बोला. खूप आनंद होतोय. सगळे आले कार्यक्रमाला, ते बुक पाहून आहे छान वाटते. तिच्या भावना ज्या आहेत त्या अश्रूंद्वारे कळलेल्या आहेत आणि खरंच आनंद अश्रू आहेत तिचे ते, की खूप छान वाटतं आहे. मी आई होणार आहे, एक अजून नवीन प्रवासाला सुरुवात होणार आहे. तर मी दोघांनाही विनंती करते की समोर आसनस्थ व्हायचं आहे, त्यांना सुरुवात करणार आहोत. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण प्रथम गणपतीची प्रार्थना करत असतो आणि म्हणूनच आज सुद्धा आपण प्रथम गणपतीची प्रार्थना करूया आणि मगच कार्यक्रमाला सुरुवात करूया. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु. त्याच्या पहिल्या हुंकाराला ती पोटावरून हात फिरवून दिलासा देते आणि बाळ जन्माला आले की त्याच्या पहिल्या भुकेला आपला पान्हा देऊन त्याला तृप्त करते. बाळाच्या जन्माने कृतार्थ झालेली ही माय ध्यानी मनी स्वप्नी सतत आपल्या बाळाचं भलं चिंतत असते. तर असा शटर स्पीड जास्त 160 वर. फोकस आहे, फोकस. ती कोण होती माहिती का? ती तुमची सपना होती. तिचं लहानपण बघितलं आपण आता. जुळवून घेण्याची कला ही स्त्रीमध्ये उपजतच असते, परंतु त्यातही तिचे दुसरे फुगवे मात्र चालू असतात बरं का. मग तिचा रुसवा काढण्यासाठी घरातल्यांना तिच्यासाठी खाऊ आणून द्यावा लागतो, खेळणी आणून द्यावी लागतात, गाणी म्हणावी लागतात, गोष्टी सांगाव्या लागतात.
तशीच आपली सपना इथे एक खेळणं खेळते आहे आणि तिची मैत्रीण तिच्या हातातून खेळणं काढून घेणार आहे. मग त्यामुळे आता पुढचा कार्यक्रम. रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, येऊ दे ग कालात खुदकन हसू, येऊ दे ग कालात खुदकन हसू, रुसूबाई रुसू. येवल्याशा नाकावर मोठा मोठा राग, येवल्याशा नाकावर मोठा मोठा राग, देऊ काय तुला हवे ते गमाल, देऊ काय तुला हवे ते गमाल, नवरा हवा की लठ्ठ हवी सासू, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, येऊ दे ग गालात खुदकन हसू, येऊ दे ग गालात खुदकन हसू, रुसूबाई रुसू. सपनाला अभ्यासही करायचा असतो, तिला आईचे ऐकायचे देखील असते, आईला कामात मदत देखील करायची असते आणि हे सर्व करीत असताना तिच्यावरती चांगले संस्कार घडवले जायचे हे सगळ्यात महत्वाचे. पूर्वीच्या काळी तुम्ही बघा, लहानपणी मुलींचे लग्न व्हायचे. त्या काळी आपला विचार मांडण्याचा अधिकार मुलींना नसायचा, तो काळच वेगळा होता. आता मात्र तसं नाहीये. लग्नापर्यंत मुली बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या असतात, आपलं शिक्षणही पूर्ण होऊ देतात आणि नंतरच लग्नाला होकार देतात. त्यातली एखादी मात्र परखडपणे सांगते बरं का की मी लग्नानंतर माझ्या राजाची राणी बनून जाणार आहे. तर ती कशी सांगते ते आपण तिच्या 4 ओळीतून बघूया. त्या ओळींचे बोल आहेत, रोज रोज कसरत. तर बघूया आपण आता पुढचा काय. काय 100ला लावेल नको लोडू. लग्नाविषयीची चर्चा सुरू होते आणि आपल्या लग्नाविषयीची चर्चा चोरून ऐकण्याची कला ही मुलींमध्ये असतेच असते आणि गालातल्या गालात हसत ती होकारही देते. मग आता सपनाचं लग्न होणारे म्हटल्यानंतर साहजिक आवाज न करता करा म्हणजे आम्ही एकीकडे कार्यक्रम करतो. कालांतराने सपनाचे लग्न होते, नाती बदलतात. ती सासर घरी पत्नी म्हणून वावरतेच वावरते, त्याबरोबरच ती कुणाची तरी सून होते, कुणाची तरी वहिनी होते.
कुणाची काकू होते तर कुणाची मामी होते. या सर्व गोतावळ्यामध्ये ती स्वतःला पार विसरून जाते. परंतु त्यातही तिचं फुलपाखरासारखं हलकं झालेलं मन तिला अलगद उडायला शिकवतं आणि मग ती स्वतःच गाणं गुणगुणते. तर सपना कुठलं गाणं गुणगुणते ते आपण आता ऐकणार आहोत. गीताचे बोल आहेत उंच माझा झोका. पण आपली सपना आहे ना ती पण फार हुशार आहे. हा ती स्वतःसाठी एक छोटस डोहाळ म्हणते. तर ती काय म्हणते हे आपण ऐकूया. हिरव्या ऋतूचा हिरवा रंग, हिरव्या ऋतूचा हिरवा रंग, हिरव्या मळ्यात हिरवा रंग, हिरव्या मळ्यात हिरवा रंग, स्वप्नाराणी स्वप्नात रंग डोहाळे पूर्वा हो, स्वप्नाराणी स्वप्नात रंग डोहाळे पूर्वा हो. रेशमी साडी आना हिरवी, रेशमी साडी आना हिरवी, ऐण्याची चोळी ही हवी हिरवी, ऐण्याची चोळी ही हवी हिरवी, वेणीत घाला हिरवा मरवा डोहाळे पूर्वा हो. इकोस्पोर्ट गाडी फिरायला हवी, अंगठी बोटात पाचूची हवी, अंगठी बोटात पाचूची हवी, खावसा वाटत तो पिझ्झा भरवा डोहाळे पूर्वा हो. यानंतर आपण एक छोटासा गेम घेऊन आलेलो आहोत. तर लेडीजने पटकन असा या आडे तुम्ही असं उभं राहिला इकडे या की. बघा तिथे बघा समोर, तिथे बघायचंय समोर. मी त्या वाक्याची प्रॅक्टिस पण केली 5 वेळेस. बरोबर ना? हा हे बाई या ताईचं डोहाळे जेवण केलं होतं तेव्हा आम्ही एक वाक्य दिलं होतं, त्या वाक्याची प्रॅक्टिस झालेली आहे. पण आता वाक्य चेंज आहे. हा बघा त्यांनी आणि यांनी अगं वाक्य सोपं आहे. चल तर तू गेम मध्ये आपण बघू पुढचं काय होतं ते. पण वाक्य थोडं चेंज आहे. वाक्य असं आहे, वाक्य असं आहे, चटईला टाचणी टोचली. आहे तो आजचा विनर आहे. माझे नाव प्रतिष्ठा साबळे. चटईला टाचणी टोचली, 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 चटईला टाचणी टोचली,
चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली. एवढं म्हणतात त्याचंही झालेच आहे चटईच्या ऐवजी, पण छान म्हटलेलं आहे. 16 वेळेस त्यांनी वाक्य म्हटलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत प्रतिष्ठासाठी. आणि आता 16च्या पुढे काउंटिंग. 16च्या पुढे गेलं की विनर व्हायचं ना. करिश्मा थोरात. चटईला टाचणी टोचली, 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 चटईला टाचणी टोचली. हिने 17 वेळेस म्हटलेलं आहे. झालंय आता 17च्या पुढे. माझं नाव गुंजा मीना. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली. त्यांनी चोटली आता चटईला टोचायची आपल्याला. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी या पुढच्या या. टोचली, चटईला टाचणी 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 टोचली, चटईला टाचणी. 14 वेळेस म्हटलेलं आहे त्यांनी. छान म्हटलेलं आहे. माझे नाव मीना काळे. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी या पुढच्या या. पुढच्या या. टोचली, चटईला टाचणी 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 टोचली. 18 वेळेस म्हणून शेवटी चोटलीच आलेला आहे. 18 वेळेस म्हटलेलं आहे. बरं एकदा बाप चला काय म्हटलं चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली, 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 चटईला टाचणी टोचली. चाटणी झालेलं आहे. 10 वेळेस म्हणून शेवटी चाटणी झालेली आहे. आवाजाचं आहे विनरसाठी. खूपच छान वाक्य म्हटलेलं आहे. आणि अगदी वरती बघून बघून चाललं होतं. नक्की काय दिसत होतं आकाशामध्ये? काहीच नाही ना. चटई आणि चाचणी एवढं दोनच वस्तू दिसत होत आहे ना. खूप छान. सगळ्यांनी इथे सहभाग घेतला म्हणून त्या विनर झाल्या आहेत. तर एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि विनरनी इथेच थांबायचं आहे. इथे बघा समोर ताई. हे बेटा वेट थांबायचे. हो ते आहे त्यांनी तयार व्हायचं आहे. जो सगळ्यात जास्त शांत बसेल 10 मिनिटं तो विनर आपला. या शक्यतो इकडे कोणी शांत बसत नाही ना म्हणून हा गेम ठेवला. या जोरदार बोट या. व्यक्ती पाहूनच नका तुम्ही यावर पटकन. चला बाकी मागे सरका थोडंसं. इथे बघा ताई समोर. स्माईल ठेवा छान. स्माईल. थँक्यू. झालं छान. सगळ्यांनी छान करणार आहे. आता स्टेजवर आल्यावरती जायचं ना. आजीबाई आओ आम्हाला बघू दे ना होणाऱ्या नातवाशी किंवा नातीशी. हा चला काहीच बोलायचं नाही. हा आवरल्यावरती साडी मस्त नेसली तयारी केल्यावरती काय विचार करते लेडीज? याच्यावर दागिना कोणता छान सूट होईल. बरोबर की नाही? हे चांगलं दिसतं का? ते चांगलं दिसतं का? अहो मला हे करायचं राहिलं, अहो मला ते करायचं राहिलं, आता आपण हे करू ते करू, हा दागिना राहिला, सगळं सांगतो की नाही आपण? तेच सांगायचं.
फक्त गळ्यातले दागिने सगळ्यात जास्तीत जास्त नाव जो सांगेल गळ्यातल्या दागिन्यांची तो विनर. बापरे. आणि जे मागे उभे आहेत ना कंपाऊंडच्या बाहेर इथे बघून घ्या. गेम मध्ये ज्या ज्यांच्या सौ आल्या आहेत त्यांनी लक्ष द्यायचं. त्या दागिन्या कोणते कोणते सांगता आणि त्यातला तो दागिना नसेल तर तो करायला जायचा आहे नंतर दिवाळीमध्ये. ही पण सूचना मागच्यांना देते. कळलं मावशी काय सांगायचंय? गळ्यात त्यांना सांगायचं मला नाही ते समोर इकडे 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 माईक जरा जवळ धरायचं आहे. हा चला पटकन डोरलं. कुठे काय नाही खालून कोणी फोडायचं नाही तर तिकडे माईक येईल हळूहळू. मागच्यांनी सांगू नका हो तुम्हाला पण त्याच्यात नेकलेस. बर मजुरेटिक झाली मग अशी नाही का? बरं 7. अहो सांगितलं त्यांनी पुतळ्या 7. एक दाणी 40 मिनिटं 1 तास ते म्हणता एवढेच बस झाले बाई एवढे खूप झाले तरी गळा वाकेल माझा आहे ना. झेपलं तर पाहिजे ना. बरोबर आहे. तुम्ही 7-8 दागिन्यांची नावं सांगितलेली आहे. इथेच थांबायचं आहे. काकू बसल्या खाली. काकू या की इथे काय घाबरतोय या. चला या सांगा आता काकूबाई काय सांगायचं तेवढं सांगा. गळ्यातले दागिने सांगा फक्त. गळ्यातले दागिने. हा ते म्हणा नथ बिन सगळं. हो पण त्याच्यात ऍड करायचे म्हणजे तुमची संख्या वाढेल. हो पण त्याच्यात जे हे बा त्याच्यात जेवढे काकांनी केलेत ना आमच्या ते पण ऍड करा. हे तुम्ही केलेले आणि काका जे ऍड करणार आहेत ते असे ऍड करा. 10-12 होतील. घंटा वजरटीक असू नका. हो डोरलं अहो काय केलं? हा? मला वाटलं काकूंकडे चांगले 15-20 नावं असतील. नाव सांग. जवळ धरा माईक गणेश गुंजा. माईक जवळ धरा. काय फक्त मंगळसूत्रच सांगितलं तुम्ही? नेकलेस नेकलेस राणी हार लक्ष्मी हार पुतळे हार. मावशी अजून लक्ष्मी हार झाला होता तो मग 4 मध्ये आहे तो. हो चकोर काय हा काय व्हायचं. एवढं जर सगळ्यांचे गळे पाहिले ना तर आपल्या रात्री 11 वाजता जागी त्यांची नावं घेता 5 झाले. गंठन मोत्याचा हात नेकलेस चोकर एकदाणी पुतळ्या मणी सिंगल मध्ये असतं तुम्हाला काय माहिती. हा बबी घातलेला आहे. बरं तो देऊ आपण. गहू मण्याची पोत नेकलेस गंठन डायमंड हार हा बघा यांनी 9 दागिने लहान गंठन लांब गंठन छोटं गंठन मधलं गंठन एवढे यांनी 9 दागिन्यांची नावं सांगितलेली आहे. आणि त्या बघताना अशा खाली बघत होतो जसं सोनाराच्या दुकानात गेले दागिने ठेवले ते पटापट नाव सांगत होत्या. अजून काही आठवत होतं का? हा आता 2 आज्या राहिल्या त्यांनी सांगायचंय.
माझं नाव शिंदूबाई राऊत. मंगळसूत्र डोरलं 3 तोळ्याची पोत. 3 तोळ्याची बोट. बर काका कुठे गेले? करायची वाटतं 3 तोळे सांगून ठेवले. 3 तोळ्याचीच करा म्हणून. राणीहार, हा गंठन, हा गंठन झालं ना आधी? राणीहार, गंठन, मोहनमाळ, चपला हार, ऊस, एक मणी हम्म. आणि मेना गंठन. बर 10 सांगितलेले आहेत. 1 मणी मला वाटलं आता आजी सुरू होतं का काय. 1 मणी, 5 मणी, 4 मणी एवढ्यांची माळ करायची आहे. चला हा 10 सांगितलेले आहेत. अगो बाई काही खरं नाही. सुनाला करणारे सगळे इथे आहे ना. हे आजी सुनेला एवढे दागिने करणारे आजींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि विशेष म्हणजे त्यांनी बाबांना सांगून दिले की मला 3 तोळ्याची मस्त पैकी माळ करायची आहे. आजी आता तुम्हीच राहिला. घ्या घ्या. कानातलं आजी मी गळ्यातलेच सांगितले. फक्त गळ्यातले सांगायचे. म्हणजे करणार आहे का एवढं? ठीक आहे सांगा आता तुम्हाला काय सांगायचं त्याच्यावर. दाखवासाठी काय काय करणार आहे सांगा आता. ते करणार नाही ते सांगा. म्हणजे त्यामध्ये दीदीचं सांगितलं आता मला करावंच लागेल. जोरदार टाळ्या वाजायचे आहे. ह्या आजींनी पुढे यायचं. आजी या या पुढे. हा आजीने ना आजीने 10 वेळेस 10 नावं सांगितले तुम्ही दागिन्यांची. या आता बक्षीस घेण्यासाठी. त्या द्या त्यांना. हा इथे बघा समोर. इकडे बघा. हा स्वप्नाताईने दिलंय. आता तुम्ही द्यायचं. आजीबाई द्या. घ्या बक्षीस घ्या. ते समोर बघा इकडे. कशाला तुम्ही घ्या आता नंतर तुम्ही द्या. हा मग आता तुम्ही घ्या नंतर नातू झाल्यावर तुम्ही द्या. आपण त्यांना इथे बघा मावशी. ओके थँक्यू. हा चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं आजीबाईंसाठी. आजीबाई नंतर आनंदाने तिचं फिरणं बागडणं बघून तिची आई आणि सासूबाई दोघीही खूप खुश होतात. मग त्या तिच्यासाठी झुला सजवतात. बघा का मग आपण सुद्धा तिला झुल्यात बसूया का. ती कशी हिरवाईने छान मोहरली आहे बघा बरं. मग तिच्या या हिरवाईसाठी आपण हिरवा हिरवा केला साज साजनी बाई झुल्यात बैस तू आज. साजनी बाई झुल्यात बैस तू आज. शालू हिरवा चुडा हिरवा हिरवा केला साज साजनी बाई झुल्यात बैस तू आज. साजनी बाई झुल्यात बैस तू आज. पानो पानी सुगंध माला निर्मळला वास. पानो पानी सुगंध माला निर्मळला वास. चोर चोळी ही 3रा महिना सांगमणीचा भास. चोर चोळी ही 3रा महिना सांगमणीचा भास. रांगोळी ही काढीन तुझला मांडून रंगीत पाट. साजनी बाई झुल्यात बैस तू आज. साजनी बाई झुल्यात बैस तू आज. ओटी भरते आज तुझी ग माहेरी तू जाणार. ओटी भरते आज तुझी ग माहेरी तू जाणार. बैस तू आज साजनी बैस तू आज. साजनी बाई झुल्यात बैस तू आज. स्माइल.
बघतच आहे आणि बघता बघता रांगत येऊन ते बाळ खट्याळपणे खोड्या करून जाते की काय असंही आम्हाला आहेस, कारण तू आई होणार आहेस. आपण आता हेच गीत ऐकणार आहोत की तू आई होणार आहे. तर बघूया आपण आता पुढचा काय. आपण तिच्यासाठी आता चांदण्याच्या न्यागहीला हे गाणं म्हणणार आहोत. तर बघूया आपण आता. गतोडी
फोटो काढतो विसरलो. तेच म्हणतोय. टाळ्यांचा आवाज फार कमी आलाय. हा काकू एक नंबर जोरात. काकू इतक्या मस्त उठा उठा मधल्या पुढचं जास्त झोपा कोण काढतो. ते म्हणतात स्वप्न काढते. मोबाईलचा जास्त वापर कोण करतं.
कॉपी नाही चालत बरं का आपल्याकडे, कॉपी नाही चालत. दोघेही मोबाईल घेऊन बसता, काम मात्र सासूबाई करता. कुठे गेल्या सासूबाई? हा, सासूबाईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. शॉपिंग कोणाच्या आवडीचे असते? त्यांच्या आवडीचं असतं. तिकडनं आलं स्वप्नाच्या आवडीचं. नक्की बोलून तुम्हाला द्यायला लागत होते का यांना विचारायला लागत होते प्रश्न? शॉपिंगवर सर्वात जास्त खर्च कोण करतं? शॉपिंगवर सर्वात जास्त खर्च कोण करतं? सपना, सपना, सगळं सपना. पण दादा नाही ना म्हणत, दादा म्हणतात मीच सगळं करतो. एकमेकांची काळजी कोण घेतं? सगळ्यात जास्त एकमेकांची काळजी कोण घेतं दोघांपैकी? ती म्हणते मी घेते, ते म्हणतात दोघं पण घेतो आम्ही. लग्नाला किती वर्ष झाली दादा? ते काउंटिंग करायला लागले. 1 वर्ष 3 महिने झाले. बरोबर आहे, तुझं मान्य आहे ना? 3च महिने झाले ना, 6 नाही ना? बर, बघा 1 वर्ष आणि 3 महिने झालं असं सांगितलेलं आहे. ह्या 1 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये थोड्याफार कुरघुरी झाल्या असतील, भांडणं झाली असतील आणि होतातच, बरोबर ना? तर पटकन सॉरी कोण म्हणतं? बापरे, त्यांनी 3 दिवस लागतात असं सांगितलेलं आहे, पण म्हणतं ना कोणीतरी सॉरी 3 दिवसांनी. कोण म्हणतं? ती म्हणते म्हणे. बरं, जसं 1 वर्ष 3 महिने आठवायला त्यांनी वेळ लावला, तसं 3 दिवस सॉरी म्हणायला पण लावतात ते. आता हे झालं शॉपिंग, डेटिंग वगैरे सगळं. छान फिरून आले, सगळं एन्जॉय झालेलं आहे. आता तुम्ही एक छोट्या बाळाची जबाबदारी आजी दोघंही करणार आहे. बाळाचे डायपर कोण बदलणार? वा वा वा, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. इथे इतके कार्यक्रम झालेत आमचे, पण पिंक बलूनच वरती येतो. ह्या दोघांनी पण ब्ल्यू बलून वरती केलाय. तिने पण जबाबदारी ढकलून दिली, तुम्ही बदला नाहीतर नका बदलू, मला काही घेणं नाही. बाळाचे जास्त फोटो कोण काय? बाळ कोणासारखं दिसावं असं वाटतं? कोणासारखं दिसावं असं वाटतं? हा, सगळं ते सांगते. डब्ल्यू बोलूनच आज वरती, काय हरकत नाही. तुम्हाला पेढा हवी की बर्फी? जे तुम्हाला, हा ते म्हणतात तसं काही नाही, दोन्हींपैकी काहीही चालणार आहे. आणि बाळ आधी आई म्हणणार की बाबा? बाबा, काय कॉन्फिडन्स आहे. खूपच सुंदर उत्तर दिलेले आहेत दादांनी. सगळ्या जबाबदाऱ्या छान 1 वर्ष 3 महिन्यात जशा सहन केल्या आहेत, तिने छान सांगितलेलं आहे तसं दादांनी सगळं केलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी घेतलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी झाल्या पाहिजे. आणि आता आपण यानंतर एक छोटासा कप सुरू करा. पुढे घालायचं आहे, पुढच्या भागात घाला, पुढच्या भागात जरा, पुढच्या भागामध्ये घालायचं आहे. कोण्या मागे नाही, दिदी मागे नाही, पुढे 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 पुढे.
काउंट पण झालाय. कोणीही रबर काढायचे नाही हा, कोणीही रबर काढायचे नाही. बघा इतक्या सुंदर वेण्या घातलेल्या आहेत ना, काय सांगायचं. आणि सगळ्यात जास्त तर सागर दादांच्या खूप सांगायचं. म्हणजे आता काही टेन्शन नाही. काही जरी झालं, मुलगा हो मुलगी हो, स्वप्न एकदम सुंदर वेण्या घालेल. सगळ्यांनी एकदा छान सेल्फी घ्यायची आहे आणि बघायचं आहे आपल्या मिसेसनी कशा छान वेण्या घातल्या. सेल्फी काय घ्यायचं असेल तर पटकन. किती झाल्या? 8 10. बघा उशिरा का होणार आले दादा, पण 10 पोणी घातली आमच्या ताईने. चला काउंट करा. 7 11. बघू बरं. 11. केस चांगले होते ना, त्याच्यामुळे छान हातात आले. इकडे किती वहिनी? 11. वा 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 वा. 11 टाय झालेला आहे. दोघांनी आता इथेच थांबायचं आहे आणि कृपया आमचे रबर परत काढून द्यायचे आहेत छान असे केसांचे. हा आता लावले तो ना, तूच काढ. राहू दे ते. दादा आपण इथे परत गाणं लावणार आहोत. तुमच्याकडे दोघांकडे स्ट्रॉ देण्यात येणार आहे. काय देणार आहे ते? स्ट्रॉ. ते तुम्ही तिच्या केसामध्ये, आपल्या पत्नीच्या केसामध्ये सरळ खोचायचे आहे. बापरे आजी, मी पण त्यांनी छान खोचणार आहेत. छान मेकअप आर्टिस्ट आलेले आहेत आपल्या इथे, त्यांना सहकार्य करायचं आहे थोडंसं. कळलंय सगळ्यांना? ओके म्युझिक प्लीज. हा ते पाहिजे सूचना चालू झाल्या आमच्या तुम्ही 4 खोचल्या, 2 मायनस होती. बस दादा मस्त गप्पा मारत चालले. स्ट्रॉ होतं बस. अहो बापरे दादा काय हो. असं दे 3 महिन्यासाठी यांचे 2 मायनस करायचे. खरंच का? नक्की ना? हा चला आता दोघींनी पण कसं दिसता हो या, किती छान दिसतंय. हा एक फोटो काढून घ्यायचा समोर. म्हणा वहिनी, शेजारच्या वहिनी कुठे? माईकवरच म्हणायचं असतं, आवाज आला पाहिजे सगळ्यांना तिकडे. म्हणा छान दिसते. सेल्फी घ्यायचा असेल तर घेऊन घ्या आणि मग आपण ते काउंट करणार आहे. ओके चला बसा. एवढे गोष्ट पहिली. हा हे काउंट करायचे, हे काउंट करा, यांचे काउंट करा. आपण काय करू. हो आणि ह्या वहिनींचा एक वाढदिवस एकदा जोरदार टाळ्या वाजवायचा आहे सगळ्यांनी. आणि तुम्हाला आमच्या समस्त सगळ्या गुंजाळ फॅमिलीकडून आणि आमच्याकडून सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा आणि गिफ्ट पण आहे वहिनींसाठी. वहिनींना द्यायचं का दादांना द्यायचं ते ठरवून घ्या. या पुढे गिफ्ट देण्यासाठी पुढे यायचं आहे.
इकडे इकडे समोर समोर इकडे बघायचं आहे. समोर इकडे टाळ्या वाजवा, टाळ्या. आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. हा वा वा हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. तृप्ती फडके शिक्षिका आहे. सीमा देशपांडे ही पण शिक्षिका आहे. भार्गवी रत्नाकर ही पण शिक्षिका आहे. गायत्री चौथू एक गृहिणी आहे
आणि मी स्वतः जाई रत्नाकर, मी पण शिक्षिका आहे. आजचा हा आमचा इथलचा कार्यक्रम 795वा कार्यक्रम आहे आणि तुम्ही असे छान साथ देता म्हणून आम्हाला हुरूप येतो की इथे डान्स करायचा. आणि एक छोटासा म्हणजे जेवढा आनंद देता येईल होणाऱ्या आईबाबांना तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही पण तो छान आनंद घेतला असाल असं मी गृहीत धरते. आणि दोन्ही परिवाराला आमची कला इथे सादर करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल दोन्ही परिवाराचे खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण लगेचच पेढा बर्फीचा कार्यक्रम घेऊ आणि मग लेडीजने उठायचं आहे ओटी भरण्यासाठी. तुझे सांगती गोपित गोड भोळे लागले डोहाळे लाडक्या राणीला लागले डोहाळे पेढा येणार की बर्फी येणार पेढा येणार की बर्फी येणार पोटी भराया नाव घ्याया सांगती गई राज दाटुरी मुली देवा खर्ची फुले दे कुलस्वामिनी हेच मागणे मागे तुझसी माय भवानी माय भवानी लाडक्या राणीला लागले डोहाळे
तिच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता आता अजून एक जीव येणार आता आता तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा सांडूल सोडूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी परी झालं कसं गोजीर मन सांडूल सोडूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी परी गोजीर श्वास तू बंध मी रेशमी खुणा फूल तू गंध मी धुंद भावना डोळ्यात पाहूया दोघात राहूया ये ना तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया बाहुली होती खेळ खेळाया झाली मोठी मोहरे काया झाली मोठी मोहरे काया गंधवे सारा गंध जाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा याग सख्यानो चला याग सयानो आता डोहाळ कोलीचा झुला सजवूया चंपा चमेली जाई मोगरा गुलाब जुई फुलांनी आज हिची वाडी भरूया वेल ही वाकली फळांनी लगडली
तिला पराच्या गादीवर हळू बसवा. किती ग लाजली लाजुनी हसली, हिच्या मनी ती डोहाळे सारे पुरवा. कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. वसंत ऋतू आला मोहरुनी आंबा गेला, कोकिळ कुहू कुहू गाई. चाहूल गोड लागे कानात कोणी सांगे, होणार आता तू आई. केशरी बासुंदी गोड पेढा कंदी, तुला मुलगी हवी की हवा मुलगा. कुणी येणार 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 पाहुणा. केशर लावा आता गोऱ्या हाताला हिच्या, माहेरी जाणार बाई. परतून ये जेव्हा सासरीच्या अंगणा, युवराजा घेऊन येई. मिठ मोहरिनी दृष्ट काढा हिची, मिठ मोहरिनी दृष्ट काढा हिची. आता जाई माहेरा गाडी सजवा. कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. मनच विचारा हिला काय खावे वाटे तुला, बोला हिच्याशी ग कुणी. जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी, जीवा भावाच्या